Hello everyone, welcome to Teachcraft Education and this is the second lecture of the current affairs. डेली करंट अफेअर्स आपण जे बघतोय 1 जुलैपासून आपण जो प्रोग्राम सुरू केलाय डेली करंट अफेअरचा, आज त्याचं हे दुसरं लेक्चर. ठीक आहे, बघा टीचक्राफ्ट एज्युकेशन हे डेलीचं मॅगझिन असणार आहे. हेच वीकली मॅगझिन तुम्हाला परत भेटेल टीचक्राफ्ट एज्युकेशनचं आणि मंथली पण भेटणार आहे. आलं लक्षात? सो वर्क ऑन दिस थिंग्स. चला बघा आता वन बाय वन आपण काय काय न्यूज बघणार आहे. सगळ्या आजच्या 2 तारखेच्या न्यूज सगळ्या इथे कव्हर करणार आहे. ठीक आहे, बघा ठळक मुद्दे हे असतील. ग्लोबल स्किल चॅलेंज ऑस्ट्रेलिया असतील, माजी मुख्यमंत्री राजीव कुमार यांची अध्यक्षपदी नियुक्ती असेल. ठीक आहे, सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आज बघायच्या आहेत. चला वन बाय वन वी विल स्टार्ट हिअर. चला थोडं हे मोठं करूयात आपण, तुम्हाला व्यवस्थित दिसेल. ठीक आहे, चलो डन. चलो बघा आता पहिली न्यूज काय आहे. से ग्लोबल स्किल्स चॅलेंज ऑस्ट्रेलिया. ठीक आहे, सो भारताची विक्रमी कामगिरी आणि स्किल इंडिया मिशनला, बघा स्किल इंडिया मिशनला मिळालेली जागतिक मान्यता. आता काय झालं, ग्लोबल स्किल्स चॅलेंज ही स्पर्धा झाली कुठे? ऑस्ट्रेलियामध्ये. एवढं लक्षात ठेवा, कुठे झाली? ऑस्ट्रेलियामध्ये. ग्लोबल स्किल्स चॅलेंज. ठीक आहे, GSC म्हणतात त्याला, ग्लोबल स्किल्स चॅलेंज 2026. त्याच्यात भारताने कसली कामगिरी केली? भारताला 3 सुवर्ण पदक मिळाले, 1 रौप्य. ठीक आहे, रौप्य म्हणजे काय? सिल्वर मेडल, आणि 1 ब्रॉन्झ मेडल म्हणजे कांस्य पदकासह एकूण भारताने 5 पदके जिंकून आतापर्यंतची सर्वोत्तम. लक्षात ठेवा, ही जी स्पर्धा आहे कोणती? ग्लोबल स्किल्स चॅलेंज ऑस्ट्रेलिया. ठीक आहे, तर ही आतापर्यंतच्या ह्या स्पर्धेत सगळ्यात जास्त पदकं आपल्याला भेटलेली आहेत. ही स्पर्धा बघा कशानुसार? वर्ल्ड स्किल्स मानांकनानुसार आयोजित केली जाते. लक्षात ठेवा, ग्लोबल स्किल्स चॅलेंज ऑस्ट्रेलिया 2026 कोण आयोजित करतं? तर वर्ल्ड स्किल्स मानांकनानुसार आयोजित केली जाते, जी आंतरराष्ट्रीय स्तरावर तरुणांच्या बघा तांत्रिक आणि व्यावसायिक कौशल्यांचे काय करते? मूल्यमापन करते. ठीक आहे, ही स्पर्धा कशासाठी आयोजित केली जाते हे लक्षात ठेवा फक्त. आणि भारताची कामगिरी काय? भारताने 3 गोल्ड मेडल्स, 1 सिल्वर मेडल आणि 1 ब्रॉन्झ मेडल असे 5 मेडल्स या स्पर्धेत जिंकले. आणि आतापर्यंत ह्या स्पर्धेच्या इतिहासात भारताची सर्वोत्तम कामगिरी, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, सो दिस इज द फर्स्ट न्यूज. आणि शॉर्ट मध्ये पूर्ण लक्षात ठेवा की काय आपल्याला विचारलं गेलेलं आहे आणि काय आपल्याला लक्षात ठेवायचंय. सॉरी, बघा आता नेक्स्ट, माजी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, ठीक आहे, यांची एचडीएफसी बँकेच्या अर्धवेळ, लक्षात ठेवा पूर्ण वेळ नाही, अर्धवेळ अध्यक्षपदी नियुक्ती. ठीक आहे, अर्धवेळ म्हणजे काय? की पर्टिक्युलर पिरियड साठी, पर्टिक्युलर डेज साठी ते अध्यक्ष असतील. बँकिंग प्रशासन आणि नियामक प्रक्रियेचे महत्व ते देतील तिथे. ठीक आहे, कोण आहेत ते? माजी मुख्य निवडणूक आयुक्त आहेत राजीव कुमार. आता राजीव कुमार यांच्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला विचारल्या जातील. बघा आता, एचडीएफसी बँकेने भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची बघा आरबीआय आणि भागधारकांच्या मंजुरीच्या अधीन राहून, म्हणजे काय? आरबीआयचे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत त्यांच्या अधीन राहून, आणि भागधारक म्हणजे काय? जे इन्व्हेस्टर्स आहेत एचडीएफसी बँकेत, त्यांच्या काहीतरी रेग्युलेशन्स असतील, त्यांच्या काहीतरी अटी असतील, त्यांच्या अधीन राहून 3 वर्षांच्या कालावधीसाठी, लक्षात ठेवा 3 वर्षांच्या कालावधीसाठी अर्धवेळ अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतलाय. तसंच बघा 30 जून 2026 पासून, कधीपासून? 30 जून 2026 पासून 4 वर्षांच्या कालावधीसाठी त्यांची स्वतंत्र संचालक म्हणूनही नियुक्ती करण्यात आली. 2 गोष्टी झाल्यात, 3 वर्षांसाठी ते अर्धवेळ अध्यक्ष असतील आणि 30 जून पासून 4 वर्षांच्या कालावधीसाठी ते काय असतील? स्वतंत्र संचालक म्हणून पण काम करतील. आलं लक्षात? सो राजीव कुमार यांच्याबद्दल खूप इम्पॉर्टंट न्यूज आहे. ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. आलं लक्षात? सरळ वन लाइनर क्वेश्चन येतील किंवा 2 मल्टिपल क्वेश्चन येतील. 2 क्वेश्चन येतील, 3 वर्षांच्या कालावधीसाठी अर्धवेळ अध्यक्ष आणि 4 वर्षांच्या कालावधीसाठी स्वतंत्र संचालक. उलट करतील, 3 वर्षांच्या कालावधीसाठी स्वतंत्र संचालक आणि 4 वर्षांच्या कालावधीसाठी अर्धवेळ अध्यक्ष. फक्त सेंटेन्सची अफरातफर करतील आणि आपल्याला ते बरोबर वाटेल कारण वाचलंय. म्हणून नेमकं काय आहे ते फक्त काय करा? लक्षात ठेवा.
बघा, जुलै 2026 पासून मोठे प्रशासकीय आणि आर्थिक बदल लागू होतील. कुठे बघा, आयकर असेल, पासपोर्ट असेल आणि आधार सेवांमध्ये. कशा कशामध्ये? इन्कम टॅक्स, पासपोर्ट. आताच सरकारने एक क्लिअर केलं की तुमच्याकडे पासपोर्ट असणं हा तुमच्या सिटिझनशिपचा पुरावा नसणार आहे. बरोबर आहे. आताच नाही, त्याच्यावर आपण सविस्तर नंतर बोलूया. पण आता काय काय बदल होतील मग 1 तारखेपासून? आयकर, पासपोर्ट आणि आधार सर्व्हिसेस. आणि आधार सुद्धा आपल्या सिटिझनशिपचा आधार नाहीये. आलं लक्षात? आधार इज नॉट द प्रूफ ऑफ आवर सिटिझनशिप. ओके. सो ह्या सेवांमध्ये काय होतील? बदल होतील. बघा, भारतात 1 जुलै 26 पासून आयकर, पासपोर्ट, आधार सेवांशी संबंधित अनेक महत्वाचे आर्थिक प्रशासकीय बदल लागू झालेत. आता काय होतील? बहुतांश वैयक्तिक करदात्यांसाठी आरटीआय दाखल करण्याची अंतिम तारीख काय आहे? 31 जुलै 2026 आहे. तर ITR म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न 3 आणि इन्कम टॅक्स रिटर्न 4 साठी ती 31 ऑगस्ट 26 आहे. एवढंच लक्षात ठेवा, फक्त 2 तारखा लक्षात ठेवा. आलं लक्षात? सो कोणकोणत्या बदल होणार आहेत जुलै पासून? आयकर, पासपोर्ट आणि आधार सेवांमध्ये नवीन बदल होणार आहेत. या 3 गोष्टी लक्षात ठेवा. अजून एक इम्पॉर्टंट न्यूज बघा, प्रोजेक्ट ब्रह्मांक बघा, कुठलं आहे ते? अरुणाचल प्रदेशातील. कुठून? अरुणाचल प्रदेशातील. व्हेरी इम्पॉर्टंट आहे, याला स्टार मार्क करून ठेवा. अरुणाचल प्रदेशातील सीमावर्ती पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी सीमा बघा, म्हणजे सीमा म्हणजे काय? बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन. सीमा रस्ते संघटनेचे म्हणजे काय? BRO, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन. एक धोरणात्मक मोहीम आहे. कोणता? प्रोजेक्ट ब्रह्मांक. कुठे? अरुणाचल प्रदेशमध्ये. कोणाचा प्रोजेक्ट आहे? BRO, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचा. डन. बघा, बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनच्या प्रोजेक्ट ब्रह्मांकने 29 जून 26 रोजी काय केला? 16वा स्थापना दिवस साजरा केला. कितवा? 16वा स्थापना दिवस. प्रोजेक्ट ब्रह्मांकचा 16वा स्थापना दिवस कधी असतो? 29 जून 2026 रोजी. बघा, गेल्या 15 वर्षात अरुणाचल प्रदेशातील मोक्याच्या रस्ते व पूल पायाभूत सुविधांच्या विकासात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. कशासाठी? रस्ते व पूल पायाभूत सुविधांचा विकास करते प्रोजेक्ट ब्रह्मांक. अरुणाचल प्रदेशमध्ये कशासाठी काम करतं? रस्ते, पूल, पायाभूत सुविधांच्या कामासाठी करते. आताच त्यांनी काय केलं? 16वा स्थापना दिवस साजरा केलाय. कधी? 29 जून 2026. काहीही वन लाईनर क्वेश्चन उद्या कसाही उद्या तुम्हाला टॅकल करता आला पाहिजे. बघा, आता विकासात योगदान दिले. हा प्रकल्प सध्या अंदाजे किती? 811 किलोमीटरचे रस्ते आणि 86 म्हणजे 86 पुलांची देखभाल करतो, ज्यामुळे सीमावर्ती भागात वर्षभर संपर्क सुनिश्चित राहतो. आता तुम्ही जर अरुणाचल प्रदेश वगैरे नॉर्थ ईस्टर्न साईडला कधी गेला असाल, बघितलं असेल, तर तिथे कनेक्टिव्हिटी नाहीये, रोड कनेक्टिव्हिटी नाही. आणि तुम्हाला हे पण माहिती असलं पाहिजे की जरी आपलं रोड कनेक्टिव्हिटी, तर अदर इंडिया जो आहे, मेनलँड इंडियाचा आणि नॉर्थ ईस्टर्न रिजनचा रेल्वे कनेक्टिव्हिटी अजून नाहीये. ठीक आहे. सो आपल्याला बंगालकडून जर आपल्याला समजा सदर्न टिप जर असेल नॉर्थ ईस्टची, तिकडे जायचं असेल, तर बांगलादेश कडून पण आपल्याला काय करता येतं? जाता येतं. किंवा बे ऑफ बेंगॉल मधून आपल्याला तिकडे जाता येतं. शिप रूट्स आहेत. सो ह्या गोष्टींकडे फक्त काय करा? लक्ष द्या. ठीक आहे. सॉरी. बघा, वर्षभर संपर्क काय करायचा आहे? सुनिश्चित करायचा. डन. नेक्स्ट बघा, मे 2026 मध्ये भारताचे औद्योगिक उत्पादन 5.1% वाढले. ठीक आहे. आता जो सेकंड रिपोर्ट असेल म्हणजे तिमाहीचा, ठीक आहे, नवीन औद्योगिक निर्धार बघा, इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन, IIP, इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन मालिका आणि औद्योगिक वाढीचे निर्देशक दिले. कधी? औद्योगिक उत्पादन मे मध्ये 5.1% वाढलं. बघा, हा रिपोर्ट कोणी काढला मग? नॅशनल स्टॅटिस्टिक ऑर्गनायझेशन, NSO ने. ठीक आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय किंवा NSO लक्षात ठेवा. युनेस्को हा निर्देशांक काढतं. पहिली गोष्ट इम्पॉर्टंट. ठीक आहे. मे 2026 मध्ये भारताच्या औद्योगिक म्हणजे काय? इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन मध्ये 5.1% वाढलं, जे गेल्या 5 महिन्यातील सर्वात जलद, गेल्या 5 महिन्यातील, 5 वर्षातील नाही, सर्वात जलद वाढ आहे. या वाढीमध्ये बघा, उत्पादन, वीज, गॅस पुरवठा आणि भांडवली वस्तू, कॅपिटल गुड्स, भांडवली वस्तू, कॅपिटल गुड्स, गॅस सप्लाय, एनर्जी अँड प्रोडक्शन. ठीक आहे. वस्तूंच्या उत्पादनाचा सर्वाधिक वाटा होता त्याच्यात. बघा, आता नवीन मालिका बघा,
IIP मालिकेसाठी 2022-23 हे आधारभूत वर्ष. आता हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे. IIP मालिकेसाठी 2022-23 हे काय आहे? आधारभूत वर्ष आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. IIP मालिकेसाठी 2022-23 हे काय आहे? आधारभूत वर्ष आहे. डन. सो दीज आर द बोथ थिंग्स. एवढं फक्त काय करा, लक्षात ठेवा. म्हणजे आधारभूत वर्ष नाही का, बेस इयर IIP मालिकेसाठी कोणतं आहे? ठीक आहे, कशामध्ये वाढ झाली आहे आणि हा IIP जो रिपोर्ट आहे, इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन कोण काढतं, तेवढं इम्पॉर्टंट आहे. 1-2 लाईन्स मध्ये लिहून ठेवा. इव्हन नाही जरी लिहिले तर आपल्याला या मॅगझिन मध्ये तुम्हाला डेली ते भेटतच असतं. ठीक आहे. बघा पुढे, राजस्थान हरियाणा बघा आता, राजस्थान हरियाणा यमुना जल प्रकल्प. बघा, राजस्थान हरियाणा यमुना जल प्रकल्प. बघा, आंतरराज्य जल सहकार्य, जल सुरक्षा आणि संघीय समन्वयासाठी एक नवीन उपक्रम आहे. ठीक आहे. आता राजस्थान आणि हरियाणा काय आहेत? बॉर्डर स्टेट्स आहेत. आलं लक्षात. बघा, 29 जून 26 रोजी राजस्थान आणि हरियाणाने यमुना, लक्षात ठेवा, पाणी प्रकल्पावर एक करारावर स्वाक्षरी केली. सरळ सरळ विचारतील, कोणत्या नदीच्या पाण्यासाठी राजस्थान हरियाणाने जल प्रकल्पाचे उद्घाटन केलं? तर ती कोणती नदी आहे? यमुना जल प्रकल्प. ठीक आहे. आता सुमारे 30 वर्ष जुना पाणी वाद मिटवलेला आहे. 30 वर्षापासून हा वाद चालू होता दोघांमध्ये. प्रकल्पांतर्गत बघा, पश्चिम यमुना कालव्यातील राजस्थानच्या वाट्याचे पाणी भूमिगत पाईपलाईनद्वारे, लक्षात ठेवा, भूमिगत म्हणजे अंडरग्राऊंड पाईपलाईन मध्ये वाहून नेले जाईल. आणि त्यामुळे राजस्थानमधील सिकर, चुरू आणि झुंझुनू तसेच हरियाणातील भिवानी आणि फतेहाबाद यासारख्या पाणी टंचाईग्रस्त भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करेल. काय इथं इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ते लक्षात घ्या. राजस्थान हरियाणाने 30 वर्ष जुना पाण्याचा जो वाद आहे यमुना नदीच्या पाणी वाटवाबद्दल, तो मिटवलेला आहे. ठीक आहे. सो याच्यात काय केलंय त्यांनी, राजस्थानचे कोणकोणते भाग, सिकर, चुरू आणि झुंझुनू हे राजस्थानातील जे भाग आहेत की जिथे पाणी टंचाई आहे, जिथे पिण्याच्या पाण्याची उपलब्धता खूप कमी प्रमाणात आहे, तिथे पाणी मिळेल. आणि हरियाणामधील भिवानी आणि फतेहाबाद यासारख्या भाग आहे जिथे पाण्याची टंचाई आहे, म्हणजे जे पाणी टंचाईग्रस्त भाग आहेत तिथे पाण्याची उपलब्धता करून दिली जाणार. राजस्थान हरियाणा यमुना जल प्रकल्प. किंवा सरळ विचारतील की नुकताच यमुना जल प्रकल्प कोणत्या 2 राज्यांमध्ये स्वाक्षरी केला गेला, किंवा आलं लक्षात. सो काही क्वेश्चन होऊ द्या, तुम्हाला आन्सर आलं पाहिजे. सी, दिल्ली इलेक्ट्रिक वाहन. बघा, दिल्ली इलेक्ट्रिक वाहन, इलेक्ट्रिक म्हणजे काय, ईव्ही धोरण 2.0, स्वच्छ वाहतूक, हवेच्या गुणवत्तेत सुधारणा आणि हरित शहरी विकासाच्या दिशेने एक पाऊल उचललंय कोणी? आता बघा, कोणत्या राज्याने नुकतेच ईव्ही धोरण 2.0 सुरू केलेले? दिल्ली. आलं लक्षात. आता बघा, दिल्ली सरकारने ईव्ही धोरण 2.0 ला मान्यता दिली 1 जुलै. बघा आता कालावधी बघा त्याचा, 1 जुलै ते 31 मार्च 2030. व्हेरी इम्पॉर्टंट, ही तारीख लक्षात ठेवा. 1 जुलै 2026 ते 31 मार्च 2030 पर्यंत प्रभावी राहील. इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देऊन वायू प्रदूषण व कार्बन उत्सर्जन कमी करायचंय त्यांना, हे त्यांचं उद्दिष्ट आहे. बघा, या धोरणाअंतर्गत ₹30 लाख पर्यंतच्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी रोड टॅक्स, रस्ता कर आणि नोंदणी शुल्क 100% सूट आहे. ठीक आहे. म्हणजे रोड टॅक्स असतो आणि नोंदणी शुल्क जे आपण भरतो जेव्हा कार घेताना, तर जवळपास रोड टॅक्सच जर पर्सेंटेजवर असते, किती महाग कार आहे त्याच्यानुसार तो कर भरला जातो. तर असा अंदाज घ्या की तुम्ही जर 30 लाखाची कार घेतली तर तुमचं जवळपास 4 ते 4.5 लाख रुपयेपर्यंत तुमचं काय होईल, सूट भेटेल. 100% जर सूट भेटली तर, म्हणजे जर 30 लाख कार असेल तर ती तुम्हाला 25-26 लाखापर्यंत मॅक्स मिळून जाईल. तेवढी बचत तुमची होणार आहे जर तुम्ही इलेक्ट्रिक व्हेकल घेतलं तर. आलं लक्षात. तसेच खरेदी आणि भंगार प्रोत्साहन दिले जाईल. खरेदी म्हणजे काय, जर तुम्हाला तुमची इलेक्ट्रिक व्हेकल जुनी झाली तर परत रिसेल व्हॅल्यू त्याची असेल. आणि स्क्रॅप पॉलिसी असते त्याच्या अंतर्गत पण त्याला प्रायोरिटी दिली जाईल. आलं लक्षात. सो ईव्ही धोरण आहे कोणाचं, दिल्ली सरकारचं. तारीख लक्षात ठेवा, 1 जुलै 26 ते 31 मार्च 2030 पर्यंत. आणि किती रुपयापर्यंतच्या, किती
पैशांपर्यंतच्या कारवर तुम्हाला पूर्णपणे शुल्क दिलं जाईल, ते लक्षात ठेवा. 30 लाखांपर्यंतच्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी. डन. सो ही न्यूज इम्पॉर्टंट आहे एन्व्हायरमेंटच्या अँगलसाठी पण आणि क्लीन एनर्जीसाठी पण. बघा, जागतिक UFO दिवस 2 जुलै. बघा, अंतराळ संशोधन, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि अज्ञात हवाई घटकांवर जागतिक चर्चा. ठीक आहे. आता त्याच्यासाठी बघा, अज्ञात उडणाऱ्या वस्तू UFO म्हणजे काय? अनमॅन्ड फ्लाइंग ऑब्जेक्ट्स. ठीक आहे, किंवा अनआयडेंटिफाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट्स UFO विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी वैज्ञानिक संशोधनास प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 2 जुलै रोजी जागतिक UFO दिन साजरा केला जातो. लोकप्रियता बघा, याची लोकप्रियता 1947च्या रॉसवेल घटनेशी जोडलेले असल्याचे मानले जातं. डन. तर नासा बघा, आता काय, नासा आणि ARO, ठीक आहे, ARO यांसारख्या संस्था UFO संबंधित घटकांचा वैज्ञानिक अभ्यास करत आहेत. अनआयडेंटिफाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट्स. ठीक आहे, अनआयडेंटिफाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट्स दिवस 2 जुलै लक्षात ठेवा. नासा आणि ARO त्याच्यावर काम करत आहेत. ठीक आहे. आता ज्या काही न्यूज आपण बघितल्या त्याचे MCQs बघूया आपण. ठीक आहे, लगेच रिव्हिजन. म्हणजे आज ज्या न्यूज बघितल्या त्या डायरेक्ट डोक्यात फिट झाल्या पाहिजे, डोक्यात सीधा, इन द हार्ट, इन द माइंड. ओके. कारण काय होतं की तुम्ही जर इथे जवळपास 25 ते 30 मिनिट डेली देताय तर तुमचा तेवढा बेनिफिट पण झाला पाहिजे. बघा, ग्लोबल स्किल्स चॅलेंज ऑस्ट्रेलिया 26 मध्ये भारताने किती पदके जिंकली? 5. डन. 3 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्य, 5 पदक जिंकलेली आहेत. ठीक आहे. अगेन बघा, पटपट आन्सर द्या, तुम्हाला इथे दिलंच आहे. HDFC ची बँकेने अंशकालीन म्हणजे अर्धवेळ अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली? राजीव कुमार यांची नियुक्ती केलेली आहे. बघा, HDFC बँकेने RBI आणि भागधारकांच्या मंजुरीसाठी अधीन राहून 3 वर्षांच्या कालावधीसाठी अर्धवेळ अध्यक्ष अँड 4 वर्षांच्या कालावधीसाठी स्वतंत्र एक काय केलेलं आहे, मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे. टन. सो 1984, आता बघा त्यांचं अर्धवेळ नियुक्ती करण्यात आली. 1984च्या बॅचचे ते काय आहेत? IAS अधिकारी आहेत. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. असलेले राजीव कुमार बँकिंग सुधारणा सार्वजनिक प्रशासनातील त्यांच्या व्यापक अनुभवाचे बँकेचे कॉर्पोरेट गव्हर्नन्स अधिक मजबूत करतील, अधिक मजबूत करतील. डन. सो दीज आर द थिंग्स. बघा, आता नेक्स्ट, कोणत्या संस्थेने आधार मध्ये नोंदणी केलेल्या ईमेल बघा मोफत अद्ययावत करण्याची सुविधा दिली? हे इम्पॉर्टंट आहे. बघा, कोणत्या संस्थेने आधार मध्ये नोंदणी केलेला ईमेल, आधार जेव्हा तुम्ही बनवत असतात तो ईमेल मोफत अद्ययावत म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला काय केला जाईल? चेंज करता येईल, अद्ययावत करण्याची सुविधा दिली. तर ते आहे UIDAI, युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया. ठीक आहे, तर त्यांनी ही सुविधा दिली. बघा, कर अनुपालन आणि नागरिक सेवा अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने आयकर विवरणपत्र, पासपोर्ट शुल्क, आधार सेवांशी संबंधित नवीन नियम 1 जुलै पासून लागू होतील. आलं लक्षात? UIDAI ने काय केलं? संस्थेने आधार मध्ये नोंदणी केलेला ईमेल मोफत अद्ययावत करता येईल. डन. प्रोजेक्ट ब्रह्मंग हा कोणत्या संस्थेचा प्रमुख प्रकल्प आहे? तर बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन. ते कुठे काम करतं? अरुणाचल प्रदेशमध्ये. आतापर्यंत जवळपास 811 किलोमीटर पेक्षा जास्त रस्ते आणि 86 पेक्षा जास्त पुलांवर देखरेखीचं ते काम करत असतात. बघा, आता त्यांनी 29 जूनला काय केलं? 16वा आपला वर्धापन दिन साजरा केलाय आणि भारत चीन सीमेवरील लष्करी क्षमता वाढवली असून सीमावर्ती भागांमध्ये सामाजिक आर्थिक विकास संपर्क व्यवस्था ही मजबूत केली. म्हणजे रोड कनेक्टिव्हिटीचं काम ते करतात, जेणेकरून जिथे रोड कनेक्टिव्हिटी नाहीये अशा भागांना ते जोडून देत आहे. सी, मे 2026 मध्ये भारताचा औद्योगिक उत्पादन निर्देशांक IIP किती टक्क्यांनी वाढला? 5.1. बघा, आणि हा इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन कोण देतं? INSO. ठीक आहे. सो 2022-23 हे त्याचे काय असणार आहे? बेस इयर असणार आहे. आणि मग काय होतं बघा, आता आधारभूत मानले जाते आणि त्यात होलसेल प्राइस इंडेक्सच्या जागी उत्पादन किंमत म्हणजे आउटपुट PPI वापरला जातो. म्हणजे काय होतं, आता होलसेल प्राइस इंडेक्स मध्ये सगळ्या वस्तूंची किंमत काउंट केली जाते. तसेच कंझ्युमर प्राइस इंडेक्स मध्ये वस्तू आणि सेवा दोन्ही मानल्या जातात. पण इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन मध्ये काय केलं जातं? तर याच्यात होलसेल प्राइस इंडेक्सच्या जागी उत्पादन किंमत निर्देशांक म्हणजे
इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन म्हणजे किती प्रोडक्शन झालं त्याच्यावर त्या किमती काय केल्या जातात, वापरल्या जातात. ठीक आहे. बघा राजस्थान आणि हरियाणा यांनी कोणत्या प्रकल्पासाठी करार केलेला आहे? राजस्थान हरियाणा यमुना जल प्रकल्प. आता पार्वती कालेसिंध प्रकल्प कुठे आहे, सरदार सरोवर डॅम कुठे आहे, केन बेतवा कुठे आहे, हे तुम्ही साईडला लिहून ठेवा, जोड्या लावायला येऊ शकतं. बघा 30 वर्ष जुना जो वाद होता तो मिटवलाय आणि राजस्थानातील जे भाग आहेत जिथे पाऊस नाहीये आणि पिण्याचं पाणी अवेलेबल नाहीये, सेम हरियाणातील जो भाग आहे तिथे ते पिण्याच्या पाण्याचं पाणी उपलब्ध करून दिलं जाईल. बघा ईव्ही पॉलिसी 2.0 अंतर्गत दिल्ली सरकार किती सार्वजनिक चार्जिंग पॉइंट्स विकसित करणार आहे? तर 32. ही पण एक पॉइंट लिहून घ्या. 32,000 चार्जिंग पॉइंट्स काय करणार ते विकसित करणार. बघा इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देऊन वायू प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने दिल्ली सरकार ईव्ही धोरण 2.0 1 जुलै 26 ते 31 मार्च 30 पर्यंत अंमलात राहील. 32,000 चार्जिंग पॉइंट्स ते काय करणार आहेत, सुरू करणार आहेत आणि 30 लाख रुपयापर्यंतच्या ईव्ही कारवर ते काय करणार आहेत, 100% रोड टॅक्स आणि मुद्रांक शुल्क काय करणार आहेत, फ्री. म्हणजे नोंदणी शुल्क जे आपण करतो रजिस्ट्रेशन टॅक्स, ठीक आहे, ते रजिस्ट्रेशन जी फी असते ती पूर्णपणे माफ राहील 30 लाखांपर्यंतच्या वाहनांवर. आलं लक्षात? बघा जागतिक UFO अनआयडेंटिफाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट्स दिनाची लोकप्रियता कोणत्या घटनेशी संबंधित मानली जाते? 1947 ची रॉसवेल दुर्घटना. बघा आता अज्ञात उडणाऱ्या वस्तू विषयी जागरूकता संशोधनाला 2 जुलै हा जागतिक UFO दिन साजरा केला जातो आणि रॉसवेल जी दुर्घटना आहे त्याच्याशी याला काय केलं जातं, कनेक्ट केलं जातं. डन. आता वन लाइनर्स बघा एकदम सिंपल, म्हणजे आजच्या जेवढ्या न्यूज आहेत त्या तुमच्या काय होतील, डायरेक्ट पार्ट होतील. ग्लोबल स्किल्स चॅलेंज ऑस्ट्रेलिया 2026 मध्ये भारताने किती पदके जिंकली? 5. 3 सुवर्ण, 1 रौप्य, 1 कांस्य. HDFC बँकेने कोणत्या माजी मुख्य निवडणूक आयुक्तांना आपले अंशकालीन अध्यक्ष म्हणून निवड करण्याचा निर्णय घेतलाय? राजीव कुमार. बहुतांश वैयक्तिक करदात्यांसाठी आर्थिक वर्ष 2025-26 करता ITR दाखल करण्याची अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026. BRO प्रोजेक्ट ब्रह्मांक प्रामुख्याने कोणत्या राज्यात आहे? तर अरुणाचल प्रदेश. मे 26 मध्ये भारताच्या IIP किती टक्क्यांनी वाढला? इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन 5.1. हरियाणा आणि राजस्थान यमुना जल प्रकल्प राजस्थानला कोणत्या कालव्यातून पाणी पुरवठा केला जाईल? पश्चिम यमुना कालव्यातून. आलं लक्षात? पश्चिम म्हणजे एक न्यूज वेगवेगळ्या अँगलने तपासून घ्या, पाठ करा, होऊन जाईल. ठीक आहे. दिल्ली ईव्ही पॉलिसी 2.0 अंतर्गत किती सार्वजनिक ईव्ही चार्जिंग पॉइंट्स विकसित केले जातील? 32,000 चार्जिंग पॉइंट्स विकसित केले जातील. जागतिक अनआयडेंटिफाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट दिवस केव्हा साजरा केला जातो? 2 जुलैला. नवीन IIP मालिकेत WPI च्या जागी अस्फीतीकारक म्हणून कोणता निर्देशांक स्वीकारण्यात आलेला आहे? म्हणजे काय, होलसेल प्राइस इंडेक्स एवढा ॲक्युरेट इंडेक्स देत नव्हता, नंबर्स एवढे ॲक्युरेट नव्हते, त्याच्या जागी खरंच किती उत्पादन झालंय, खरंच त्या उत्पादनाची व्हॅल्यू किती, त्याच्यासाठी कोणता निर्देशांक स्वीकारण्यात आला? तर आउटपुट PPI. ठीक आहे, आलं लक्षात? उत्पादन, उत्पादक, किंमत, निर्देशांक. प्रोडक्शन, प्रॉडक्ट इंडेक्स. प्रोडक्शन, आउटपुट म्हणजे किती प्रोडक्शन झालं, किती प्रॉडक्ट्सचं झालंय आणि त्याचा इंडेक्स असेल. प्रोडक्शन आणि प्रॉडक्ट मधला फरक माहिती ना? प्रॉडक्ट म्हणजे एक वस्तू, हा पेन जो आहे ते प्रॉडक्ट आहे, पण असे 1000 पेन्स बनवले गेले त्याला म्हणतात प्रोडक्शन. आलं लक्षात? दिल्ली ईव्ही पॉलिसी 2.0 अंतर्गत 30 लाख पर्यंतच्या इलेक्ट्रिक वाहनांवर देण्यात येणाऱ्या 2 प्रमुख कर सवलती कोणत्या? 100% रोड टॅक्स सवलत आणि 100% नोंदणी. म्हणजे काय, रजिस्ट्रेशन फी 100% रजिस्ट्रेशन फी असेल आणि 100% रोड टॅक्स. डन. सो ह्या 2 गोष्टी तिथे दिल्या जातील. डन. सो हे होतं मराठीमधून आपलं. आता हे पूर्ण जे स्टुडंट्स इंग्लिश मधून करतात त्यांच्यासाठी पूर्ण हे सगळ्या न्यूज असतील, डेलीच्या न्यूज, की ज्या अत्यंत इम्पॉर्टंट न्यूज असतात डेलीसाठी. सो तुमचं काम काय असणार आहे इथून पुढे, की जेवढ्या काही न्यूज होत आहे, ठीक आहे, जेवढ्या काही न्यूज आपण कव्हर करतो याच्या अंतर्गत, तर ते फक्त तुम्हाला काय करायचंय, डेली बघायचं. डेली बघा, त्याच्यावर एवढं. आता जस्ट इमॅजिन गाईज की डेलीच्या 10-12 न्यूज होत आहे आणि व्हेरी इम्पॉर्टंट आहेत आणि त्या तुमच्या पाठ होत आहे. म्हणजे पाठ कशा होत आहे, आपण न्यूज बघतोय, त्याच्या खाली MCQs बघतोय, त्याच्या खाली वन लाइनर बघतो. 10 न्यूज तुमच्या डेली पाठ होत आहे. ठीक आहे. आणि अगेन 6 दिवस 60 न्यूज तुमच्या पाठ होत आहे. म्हणजे कधीतरी 12-13 पण न्यूज असतात. 60 न्यूज पाठ होत आहे आणि वीकली परत रिकॅप नवीन होत आहे, वीकलीच्या न्यूज आहेत. असं करत करत एका महिन्यात तुमच्या कितीतरी न्यूज पाठ होत आहेत डोक्यात. जेव्हा कधी एक्झाम असेल तर तुम्हाला डायरेक्ट क्लिक झालं पाहिजे. हा डेलीचा तुम्ही जो अर्धा तास देताय करंट अफेअरसाठी, तो तुमचा लाईफ चेंजिंग असू शकतो. ठीक आहे. तुम्हाला खूप साऱ्या लोकांपेक्षा खूप पुढे घेऊन जाण्याची क्षमता या सिरीजमध्ये आहे.
सो आय होप की तुम्हाला ते फ्रुटफुल वाटेल. काही जर वाटलं त्याच्याबद्दल काही सजेशन असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये टाका. ऑन दिस पॉझिटिव्ह नोट आपण इथे थांबूया. हॅव अ गुड डे. एन्जॉय युअर डे. थँक्यू सो मच.